धर्मदाय आयुक्त संघटनेची संपावर कर्मचारी गेलेले आहेत। त्या संपाचा कामाचा खोळंबा झाला असता या कर्मचाऱ्याच्या ज्या ज्या मागणी आहे, तर साहेब तुमच्या मागण्या काय आहे? नमस्कार, हा सांगा। मी महाराष्ट्र राज्य धर्मदाय कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य धर्मदाय कर्मचारी संघटनेचा एक घटक म्हणून तुम्हाला सांगतो आहे की राज्य मध्यवर्ती धर्मदाय कर्मचारी संघटना आणि मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुकारलेला संप हा टोटल महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि यामध्ये टोटल 18 मागण्या आम्ही ठेवल्या आहेत। 18 मागण्यांमध्ये प्रमुख मागणी जुन्या पेन्शन योजनेची प्रमुख मागणी आहे आणि जोपर्यंत शासन आमच्याशी पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा करणार नाही तोपर्यंत हा संप बेमुदत संप महाराष्ट्रात अखंडपणे चालू राहणार आहे। हे कर्मचारी सगळे वैतागलेले आहे, हे संपावर कायमस्वरूपी राहतील। जोपर्यंत सरकार याच्यावर दाद घेणार नाही तोपर्यंत कर्मचारी माघार घेणार नाही। सरकारला हे मागणी मान्य करावं लागेल असे आमचे खडे साहेबांचं म्हणणं आहे आणि ऑफिसचं कामकाज पूर्ण बंद आहे हे सरकारला कधी कळणार आहे, यासाठी आमच्या खडे साहेबांनी ही गोष्ट सांगितलेली आहे। हे सगळे कर्मचारी वैतागून गेटवर थांबलेले आहे। सरकार जेणेकरून आमच्या मागण्या मान्य करतील।